कोकणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवरून सध्या महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय। यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून सध्या चढाओढ निर्माण झाली आहे। शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा आहे। कोकण विभागामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं पारडं हे काहीसं जड आहे। सुनील तटकरे हे त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी पुन्हा एकदा आग्रही असल्याचं कळतंय। महायुतीमधल्या जागेचा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री समन्वयाची भूमिका घेतील। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मिळून एकूण 831 मतदार सदस्य आहेत। यामध्ये एकट्या शिंदेंच्या शिवसेनेच्या सदस्यांचं 236 इतकं संख्याबळ आहे। सोळा जागांच्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। मताची आकडेवारी देखील निवडणूक आयोगानं फायनल करून दिलेली आहे आणि याच्यानंतर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्रा वहिनी एकत्र बसून या 16 जागांमधल्या कोण किती लढणार आहे हे फायनलाइज करतील। पण 17च्या 17 जागा विधान परिषदेच्या या महायुतीच्या निवडून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।